ज्यांनी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आणि विचाराच्या माध्यमातून तालुक्यालाच नाही तर राज्याला दिशा दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, भागाच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला आणि प्रश्न सोडून घेतले आणि आपल्याला मार्ग दाखवला. असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते दशरथराव सावंत साहेब, तालुका काँग्रेसचे सोनेबापू वाकचौरे गुरुजी, जिल्हा बँकेचे संचालक आणि युवा नेतृत्व अमितजी भांगरे, डॉक्टर कोपेरजी, माजी सभापती, आम्ही कॉलेजला होतो तेव्हापासूनचे आमचे मार्गदर्शक दादा पाटील वाकचौरे, अशोकरावजी, ज्यांच्या विकास निधीतून जिल्हा परिषदचे आपण विविध कामांचं आज भूमिपूजन काही लोकार्पण केलं, त्या सौभाग्यवती सुषमाताई दराडे, ज्यांच्या पाठिंब्याने ते सातत्याने ही घोडदौड करतायत, ते आमचे मित्र बाजीरावजी दराडे, सर्वांची नावं जी घेत नाही, आपला सर्वांचा वेळ घेत नाही, सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम शेजारच्या केळी गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. आपल्या सर्वांच्या बाजीरावांच्या आग्रहा खातर आईच्या कमरेचं दर्शन घेता आलं. अतिशय पुरातन मंदिर पहिल्यांदाच मी आलो, माथा टेकवला. इतक्या डोंगराळ भागामध्ये इतक्या कलाकुसर आणि इतक्या मोठ्या याचं मंदिर, याला काहीतरी पौराणिक चांगला वारसा निश्चितपणाने असला पाहिजे, जाणून घेण्याची माझी डॉक्टर साहेब इच्छा आहे. आई जगदंबा तिच्या प्रांगणामध्ये मुंबईला आम्ही सगळे लोक तालुक्यातून बाहेर गेलो पोटापाण्याच्या दृष्टीनं. नोकरी करता करता, आमचा प्रपंच करता करता आमचे जे गावात बांधव राहिले त्यांच्या प्रती आमची भावना काही कमी झाली नाही. हे मुंबईकरांनी दाखवून बघा. आल्यावर यांनी मला सांगितलं की दर्शनाला आम्ही पायऱ्या चढत होतो. म्हटलं अतिशय जुनं पुरातन मंदिर दिसतंय, ती कलाकुसर आणि इतका मोठा दगड वापरलाय. तर त्यांनी तिथं केलंच आपल्या पूर्वजांनी ऐतिहासिक पौराणिक काळामध्ये केलं. परंतु अलीकडच्या काळामध्ये जी लोक आपल्या मुंबईत आहेत, परंतु कोरोना महामारीच्या निमित्ताने गावात आली नसती, काही पत्त्या कुठं नाही बसली. गावात आली, जग पाहून आली होती, मुंबई पाहून आली होती, जग कुठं काय घोडदौड करतं हे पाहून आली होती. आणि माझा गावात राहिलेला भाऊ कुठं राहिलाय, त्याला काय मला आलेल्या महिना 2 महिन्यामध्ये काय मदत करता येईल का, ह्या भूमिकेतून त्यांनी सांगितलं. तिथं अशी झाडं लावली, तिथं असे रस्ते तयार केले. गावातल्या माणसाला सुद्धा तुमचं कौतुक वाटलं असं मला वाटतं. आणि आपण जे गेलो बाहेर तर आमचा प्रपंच करण्यासाठीच गेलो नाही, तर आम्हाला जे ज्ञान मिळालं, आम्हाला जे कौशल्य मिळालं, आम्हाला जो वेळ मिळाला तो आम्ही तुमच्यासाठी सुद्धा योगदान देतोय. आज ही जी भावना आहे, ही भावना काय माझ्या कमी मोलाची नाही आहे. खरोखर तुमचं मुंबईकरांचं गावाच्या बद्दलची नाळ तुम्ही काय ठेवल्याबद्दल तुमचे पण मनपूर्वक मित्र. आता आपण एवढे कामांचे भूमिपूजन नाही का, आमचं नारळ फोडून बाजारामध्ये हात दुखायला लागले. एवढे नारळ फोडायची सवय नाही आम्हाला. केळीमध्ये 4-6 ठिकाणी आरो प्लॅन्टचं लोकार्पण, रस्त्याचं काम इथं सगळे तुम्ही एकाच ठिकाणी केले, तर कोपऱ्यावर केलंच आहे इथं तुमच्या फाट्यावर. प्रशासनामध्ये 25-30 वर्ष काम केलंय मी सहकार खात्यामध्ये. प्रशासनामध्ये काम लोकसंख्या आहे, समजा भागाची आहे, गटाची आहे, तालुक्याची आहे. लोकसंख्येप्रमाणे, भौगोलिक क्षेत्रफळाप्रमाणे दादा पाटील वाकचौरे साहेब सभापती होते, पैसे येतातच ना. या गटाला जिल्हा परिषद सदस्य नसला, या तालुक्याला आमदार नसला, राष्ट्रपती राजवट जरी असली तरी बाजीरावजी रस्त्यांची कामं बंद राहणार नाही, बालवाडीचं काम बंद राहणार नाही.
आरो प्लांटचं काम जे काय आम्ही अधिकाऱ्यांनी बसून पॉलिसी ठरवली, कशाला किती पैसे द्यायचे, दलित वस्तीला इतके द्यायचे, रस्त्याला इतके द्यायचे, प्राथमिक आरोग्य केंद्राला इतके द्यायचे, याला इतके द्यायचे, जे काय आम्ही विभागणी करून टाकली. त्याप्रमाणे निधी लोकसंख्येप्रमाणे क्षेत्रफळाप्रमाणे खाली येतो आणि त्याची कामं होतच राहतात. परंतु हा जो नैसर्गिक न्यायाने जो पैसा येईल, या पैशापेक्षा आपल्या भागाला, आपल्या गटाला जास्तीचा पैसा कोण आणू शकतो, हे माझ्या दृष्टीने महत्वाचं. 30 वर्षापासून काम करून मला हे जाणवतं, तर नियमाप्रमाणे येणारच आहे. ज्या तालुक्याला फार तुमचा महाविकास आघाडीचा आम्ही जे आमदारच नाही, त्याची काही तालुक्याची कामं काय बनले गुरुजी, तशी येणारच आहे. परंतु जर त्या लोकप्रतिनिधीला जे अधिकारी तर सांभाळून समजा वाटप करतायत, परंतु त्या भागातल्या प्रश्नांचं ज्यांना ज्ञान आहे, प्रश्न पण समजले पाहिजेत. बऱ्याचदा लोक 30 वर्ष नोकरीच्या निमित्ताने काम केल्यावर मतपेटीतून लोकप्रतिनिधी निवडून येतो, बाहेर येतो. कसा येतो काय सगळ्यांनाच आपल्याला माहित आहे समजा, परंतु लोकप्रतिनिधी निवडून आला म्हणजे त्याला सगळं समजतंय असं आपण मानतो. परंतु त्या भागातून ज्यांचं आपण प्रतिनिधित्व करतोय, त्यांचे प्रश्न आपल्याला माहित आहेत का, ते आपण समजून घेतलेत का? बरं, ते समजले समजा प्रश्न, तर ते सोडवण्याचं आपल्याला ज्ञान आहे का, कौशल्य आहे का? ते सोडवण्यासाठी काय भूमिका घेतली पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे, हेही समजलं पाहिजे. लोकशाहीचा अर्थच असा आहे की अधिकारी नोकरशाही काम करेल, परंतु तुमचं जे तुम्ही समोर बसलेले, गावागावात बसलेले जे आहेत, ते सगळे जाऊन तिथं कारभार पाहणार नाही. तुमच्या व्यथा, तुमचे प्रश्न तिथं मांडून आणि ते सोडून आणण्याला कोणीतरी प्रतिनिधी पाहिजे. म्हणून जिल्हा परिषदा, म्हणून पंचायत समित्या, म्हणून आमदारक्या, आणि मग तुमच्या भागातले प्रश्न नीटपणाने समजून घेऊन ते तिथं मांडून नैसर्गिक न्यायाने जे पैसे येतील त्याच्यापेक्षा, आता आम्ही जे म्हणतोय, तुम्ही म्हणलं ते करोडो रुपये, अनेक लाखो रुपयांची कामं, कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन झाले, ही काय नैसर्गिक न्यायाने आली का डॉक्टर? ही आपोआप आली का? की याच्यासाठी जाऊन तुमचे प्रश्न समजून घेतले, प्रश्न समजून घेतल्यावर तिथं जाऊन ते मांडले, मांडून जमत नाही तर वेगवेगळ्या मार्गाने त्याचा पाठपुरावा केला, प्रशासनाच्या स्तरावर केला, तांत्रिक स्तरावर केला, आणि मग पैसे मिळवायला आर्थिक स्तरावर केला. अशा सगळ्या बाबी पूर्ण झाल्याशिवाय अशा प्रकारची कामं मंजूर होऊन खाली येत नाही आणि ती कामांची मार्गी लागत नाही तर मग इतक्या दिवस जिल्हा परिषद स्थापन झाल्या, इतक्या दिवस आमदार सगळे प्रश्न सुटून जायला पाहिजे होते, आपण काहीच राहिलं नव्हतं. परंतु ज्या वेळेला सक्षम माणसं, प्रश्नांचं जाण असणारी, ते सोडवण्याचं ज्ञान असणारी माणसं त्या खुर्चीवर बसतात किंवा आपल्या माध्यमातूनच ते तिथं जातात, आणि ते जर राईट जागेवर योग्य माणसं जर बसले, योग्य माणसं योग्य जागेवर जर बसले, तर त्याचा परिपाक काय होतो हे आता तुमच्या गटामध्ये आम्ही सकाळपासून एवढी जी कामं आहे, एवढी कामं सहजासहजी होत नाही. तर ही कामं करण्यासाठी त्याच्या मागे भरपूर मेहनत, ते समजणं, ते सोडवण्याचं ज्ञान असणं, या सगळ्या गोष्टी मला वाटतं आवश्यक आहेत. आणि त्या सुषमाताई आणि बाजीराव दराडेंच्या माध्यमातून तुमच्या गटाला ते नेतृत्व लाभलं, त्याचा परिपाक म्हणून ही कामं जरा झपाट्याने होत आहेत असं मी मानतो. मागच्या 15-20 दिवसापूर्वी आमच्या गटामध्ये माझा धाकटा भाऊ जिल्हा परिषदचा सदस्य, असंच तुमच्यासारख्या लोकांनी मोठ्या मताने निवडून दिलं. मी सातत्याने सांगतो, हे कामांचं नियोजन झालं पाहिजे, लोकांची अपेक्षा अशा आहे. आणि आम्ही पण प्रत्येक गावामध्ये 3-4 महत्वाची कामं झाली पाहिजे या प्रकारची भूमिका घेऊन. ज्या वेळेला आमची चर्चा होती, माझ्या धाकट्या बंधूबरोबर नोकरीच्या निमित्ताने जरी बाहेर होतो तरी चर्चा व्हायची, आणि अनेकदा बाजीरावांबरोबर पण चर्चा व्हायची. तर समन्वय असला, पाठपुरावा असला, एखाद्याला एखादी गोष्ट समजली की दुसऱ्याला सांगणं, हे सुद्धा बाजीरावजी अनेकदा सांगायचे, अहो रमेश काका, या निधीमधून हे पैसे मिळू शकतात, याचा जरा पाठपुरावा करा. ही पण भावना असायलाच लागते. नाही तर काय, दुसऱ्याच्या कामाचे नारळ कोणी जाऊन फोडून माझं काहीच योगदान नाही, आम्ही फोडलंच ना सामाजिक नाही, कोणी फोडत, कोणी फितं का फितं, कोणाला मला कळतच नाही. कोणाला समजा नगरच्या सभागृहात बसून काम करायचंय, पाठपुरावा करायचा आहे, आम्ही चिन्ह आपण पाठवलं बँकेच्या सभागृहात बसून आपली कसं करायची, सहकारी सोसायटीची बाजू मांडायची, लोकांना
ते सोडून जातात. काही लोक मला कळतच नाही. म्हणजे मी गेली वर्ष दीड वर्ष या तालुक्यामध्ये पाहतो, ह्या गल्लीतून त्या गल्लीत फिरतानाच मला लोक दिसत आहेत. ज्या ज्या सभागृहात जाऊन जे जे काम करायचंय ते काम करायला ही माणसं कुचकामी ठरतायत. अशा प्रकारचं चित्र दिसतंय. आणि मग ते सातत्याने तुमच्यामध्ये येऊन संभ्रम निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतात. म्हणून मी जाणीवपूर्वक त्या मुद्द्याला टच केला की आपण सगळे आपण आपल्या कामामध्ये असतो. आपला आपला प्रपंच, शेती, वाडी, धंदा, कुणी इथे मुंबईवाले नोकरी, नाही का, जो तो त्याच्या कामामध्ये असतो. आणि मग आपण आपल्या व्यापारामध्ये असतो, आपण आपल्या कामामध्ये असतो. ही मंडळी 24 तास त्याच कामात असते. तर तुमच्यामध्ये संभ्रम कसा निर्माण करायचा, लोकांमध्ये संभ्रम कसा निर्माण करायचा, माझा हेतू कसा साध्य करायचा, या गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे. नाही तर मग नारळ फोडून आम्हाला जाता येत होतं दर्शन करून देवीचं, तुमच्या समोर बसायची काही आवश्यकता नव्हती असं मला वाटतं. ही बाब आपल्याला समजावी म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही वेळ काढून तुमच्याशी बोलतोय, तुमच्याशी संवाद साधतोय. आम्ही काय तुम्हाला मार्गदर्शन करायला आलो. बाजीरावांकडं त्यांच्या पत्नीकडे ती धमक व ती दिसली. त्याच्या माध्यमातून अनेक कामं, अजूनही पुढची कामं. परवा आम्ही मुंबईला चालले होते, बजेटच्या याच्यामध्ये काही प्रोव्हिजन करण्यासाठी पाठपुरावा करत होतो. कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन धडपड करण्याची सुद्धा उमेद असावं लागते. मारुतरांचं नाव घ्यायचं राहू घेतलं. ती पण कुवत असायला लागते. नाही तर मग माझी जिल्हा परिषद एवढीच आहे, मग त्याच्यामध्ये काय माझं तेवढंच आहे, नाही का. कारखान्याचं माझं सावंतसाहेब काय आपले प्रतिनिधी म्हणतात, कारखान्याचा नुसार माझा काही संबंधच नाही म्हणून तिकडे जाऊ द्या म्हणतात. असं पण ऐकतो. तसं मारुतराव असं पण म्हणू शकलं काय, मुंबईचं बजेट माझं नगरचंच बजेटमध्ये माझं काम आहे. परंतु माझ्या भागाचे प्रश्न मला त्यांनी प्रतिनिधित्व करायला संधी दिली, माझ्या शब्दावर विश्वास ठेवला, तर त्यांचे प्रश्न सोडवायला मला मुंबईला नाही दिल्लीला जावं लागलं तरी मी जाईल, भूमिका ठेवणारा तुमचा प्रतिनिधी. अशा प्रकारचं काम बाजीरावांच्या माध्यमातून चालण्याचं दिसतंय. तुमच्या या सगळ्या कामाला बाजीरावजी मनपूर्वक शुभेच्छा. गावकऱ्यांचे अनेक प्रश्न विकासाची चिरंतन प्रक्रिया असते. प्रश्न संपले, नव्याने निर्माण होतात, परत ते नव्याने सोडवावे लागतात. ही प्रक्रिया याच्यासाठी नेतृत्व चांगलं लागतं. हे नेतृत्व योगायोगाने तुमच्याकडे आहे. जपण्याची जबाबदारी आम्ही नुसतंच भाषण करून जाणार, जपण्याची जबाबदारी तुमची आहे असं मला वाटतं. आपले प्रश्न सोडवले, आपल्या भावी पिढ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांना त्याचं वकूफ आलाय, त्यांचं कसं पाहिजे, त्याची मांड बसली, त्या लोकांना काही दीर्घकाळ नेतृत्व एकाएकी तयार होत नाही. पदाधिकारी एका रात्रीत तयार होतो, निवडून आला का झाला पदाधिकारी. नेतृत्व तयार व्हायला 10-20 वर्ष जावं लागतं. ते प्रश्न समजायला 10-20 वर्ष जावं लागतं. नेतृत्व मोडून टाकलं पण ते संपायला काहीच वेळ लागत. आणि म्हणून ती जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तुमची प्रामुख्याने जास्त आहे असं मला यापासून नमूद करावं वाटतं. निश्चितपणाने त्याच्याबाबत आपल्या हिताशी असे जो जागा का नाही का, तसं तुम्ही तुमच्या हिताला जागेवर तुम्हाला लवकर त्याचं आकलन होईल अशा पद्धतीनं आपण ते निश्चित कराल. याबरोबर माझ्या मनात काही शंका नाही. परंतु बाजीरावजी त्यांच्या मनात आहे शंका. तालुक्याचं एकूण राजकारण, जिल्ह्याचं एकूण राजकारण, राज्याचं एकूण राजकारण, हे सगळे प्रश्न सोडवता असताना त्याचा सुद्धा अंदाज घेऊन कार्यक्रम करावा लागतो. सत्ता कोणाची आहे, पैसे आणण्यासाठी कोणाचा कुठं उपयोग होईल, आणि मग तालुक्यातल्या भागातल्या लोकांच्या दृष्टीनं त्यांच्याशी सुद्धा संधान बांधून मध्यवर्ती सत्तेबरोबर संधान बांधूनच पैसे आणावं लागतील. तसं तर काही आणता येणार नाही. आणि म्हणून त्यांच्याकडं आपल्या या एकूण राजकीय परिस्थितीमध्ये काही मनाची उलघाल बऱ्याच काळापासून मारुतराव तुमची चाललेली. काय झालंय की आम्ही जी काही लोकांना आपण दीर्घकाळ संधी दिली, विकास झाला नाही का? 100% झाला. ज्या दराने व्हायला पाहिजे त्या दराने झाला का? त्या विकासाचा दर गाठला का? नाही गाठला. असं आपण 25-30 वर्ष अनुभव घेतल्यानंतर आपली सगळ्यांची धारणा झाली. आपण परिवर्तनानंतर आमच्या अपेक्षा जास्त वाढल्या. आमच्या अपेक्षा ह्या त्या गावाला जाऊन अधिकाऱ्यांनी टाकलेल्या पैशांचे नारळ फोडण्याच्या नाही, जास्तीचे पैसे आणले पाहिजे. परवा सावंत साहेबांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलले, राघोजी भांगरे
देवगावचे आपल्या आदिवासी बिगर आदिवासी ते म्हणतात आपण या तालुक्याने कधी असा फरकच केला नाही. स्वातंत्र्य सैनिक तिकडे अंगा खांद्यावर खेळले आदिवासी समाजाचे आणि त्यांनी पण ऐकले. या तालुक्यात तशी प्रथाच नाही, तसा विचारच नाही. राघोजी भांगरे देवगावचे त्यांनी क्रांतिकारक माणूस, आपल्याला सगळ्यांचा अस्मितेचा मानबिंदू, त्यांचं स्मारक शेजारचा आमदार सिन्नरचा पाठपुरावा करतो आणि सिन्नर तालुक्यामध्ये आम्ही जे तिकडे घेऊन जातो. 110 कोटी बजेटमध्ये घोषणा होती. आम्ही पाठवलेले माणसं काय करतात असा प्रश्न कोणी विचारायचा मुंबईकर. 110 कोटी तिकडे इकडे पुढे झालं. वासाडे जन्म कुठं भावले, जन्म देवगाव. आणि मग आम्ही काय नाही ते टाळ्या वाजवणार आहे का बजेटच्या अधिवेशनामध्ये तिथं बसून? आमची काय जबाबदारी? आम्ही चांगले डॉक्टर वगैरे सुशिक्षित माणसं पाठवले सभागृहामध्ये, ते इकडून त्यांना गेले आम्हाला दिसायला लागले असतील तर आम्हाला तुम्हाला पुन्हा विचार करावा. आणि मग कोण नाही का, मी कोकणच्या सभेमध्ये म्हटलो अजय दादांना माझ्या समोर केस टाकलं. सखा पाटील नको म्हणून तुका पाटील केलं आणि तुका पाटील नको म्हणून पुन्हा सखा पाटील आपण नगरपंचायतला पाहिजे. तर हाच खेळ करीत बसायचा का? म्हणून मी एक भूमिका मांडली. त्या तालुक्यातल्या बुद्धिवादी लोकांचं काम आहे, समाज त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतो. बुद्धिवादी लोकांचं काम असतं समाजाला दिशा देण्यासाठी त्यांच्या समोर काहीतरी मार्ग ठेवला पाहिजे. म्हणून या तालुक्याचे प्रश्न समजणारा, शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारा, युवकांचे प्रश्न समजणारा, या तालुक्याचे पर्यटनाचे प्रश्न समजणारा, या तालुक्याचे पाण्याचे प्रश्न समजणारा, या तालुक्यातले विजेचे प्रश्न समजणारा, हे समजण्याच्या म्हणजे प्रश्नाची जाण असणारा आणि ते सोडवायला त्याचा वापर होईल असं शिक्षण असणारा, ज्ञान असणारा, थोडा बहुत वारसा असणारा अशी माणसं शोधून दादा पाटील आपण समाजापुढे ठेवले पाहिजे. नाही तर मग समाजाने हा नको तो निगेटिव्ह मतदान, निगेटिव्ह मतदानाच्या ऐवजी सकारात्मक मतदान झालं पाहिजे, पॉझिटिव्ह मतदान झालं पाहिजे. आणि पॉझिटिव्ह मतदानासाठी आपल्याला योग्य दिशा पुढच्या 25-30 वर्षाचं या तालुक्याचं नियोजन ज्याचं करण्याची क्षमता आहे, त्याच्याकडे ते ज्ञान आहे, त्याची कुवत आहे सगळ्याच अंगाने असा माणूस शोधून सावंतसाहेब, दादा पाटील, गुरुजी, बाजीरावजी दराडे या सगळ्यांना विनंती आपण तालुक्यातल्या लोकांनी भूमिका ठेवून लोकांना पुढे नेली पाहिजे. आणि मग लोकांनी ती नाकारली तर लोकांचा दोष. पण जोपर्यंत तुम्हीच काहीतरी उलटे सुलटे वैयक्तिक स्वार्थासाठी अशा प्रकारचं काही कोणता पर्याय चांगल्या पद्धतीने समाजापुढे देत नाही आणि समाजाला धान्याच्या बैलासारखं आपण त्याला फिरवत ठेवतोय तर ती ही तालुक्यातल्या बुद्धिवादी आणि जाणत्या कार्यकर्त्यांची चूक ठरेल या तालुक्यातल्या असं मला वाटतं. आणि म्हणून या तालुक्यामध्ये पुढच्या वर्ष 2 वर्षामध्ये ज्यांच्यामध्ये ही पोत आहे मारुतराव एक मताने असा माणूस समाजापुढे ठेवला पाहिजे. त्यांना काही कोणाला मतदान करावं हे सांगायची गरज नाही, फक्त माणूस समोर चांगल्या पद्धतीने दिला पाहिजे. हे आज या निमित्ताने मी पुन्हा सावंतसाहेब पुनरावृत्ती करतो. ते नाहीतर मग काय झालं, आता तुमच्याकडे थोडं उसाचं प्रमाण कमी आहे तर आमच्या तिकडे खाली वर्ष 1.5 वर्ष कारखान्याची तिकीट वाटण्याची टोळी तयार झाली. ते गावागावात गेले की गावातला जरा बरा माणूस असला 10-5 कार्यकर्ते त्याच्याबरोबर थोडा बहुत ऊस जातो पण त्याला लगेच सांगतो बाजूला घ्यायची, तुम्ही तयारीला लागा आणि तुमचंच आहे. एखाद्या गावात 10 डायरेक्टर झालेला नुसती मुली टाकायचं आमंत्रण द्यायला आमच्या संचालक मंडळातले काही लोक आले होते माझ्या गावात कोथरूडमध्ये. 7 लोकांना तिकीट वाटून दिले. त्यांना वाटत बाबा नाही माणसं मागं फिरवायला तिकीट मापलेल्याकडे तो काय महागारीचा अर्ज घेईपर्यंत वाटत येत म्हणलं काय अडचण नाही आपल्याला नाही का वाटत. परंतु आता एक 8-10 दिवसामध्ये बाजीरावजी जिल्हा परिषदची निवडणूक जवळ आली. आता इकडं पण जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना तिकीट वाटणारी टोळी तयार झालेली आहे. तेव्हा लोक इतके अडाणी नाही. पक्ष कोणता का असेना, आम्ही जे पक्ष कोणता का असेना, विचार कोणता का असेना, यांच्या मनात जोपर्यंत नाही ना तर तोपर्यंत तुमच्या तिकिटाला काही अर्थ नाही. तुमच्या तिकीट तुमच्याच राहते तर मारलं तर त्याच्या फाईलला राहते हे बी पाहू. यांच्या मनात पाहिजे ना तुम्हाला काय करायचंय. हे घरात बसून कोपऱ्यात बसून पंतप्रधान मित्र पक्षाच्या नेत्याच्या सल्ल्याने तिकीट वाटायचे
तुम्हाला तुमचा पक्ष, तुमचा विचार, ही तुमचे लोक यांचं म्हणणं काय आहे. प्रसंगी मी त्या दिवशी अजितदादांसमोर सांगितलं, एखाद्या पक्षामध्ये सक्षम लोक असतील ती तुमच्या पक्षामध्ये नाही आहेत, अजितदादांनी माझा शब्द पुरा केला, त्यांना घेतलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मांडली. सगळे होते, आमदार साहेब होते, गायकर साहेब होते, मी होतो, बागडे साहेब होते. अशी भूमिका मांडली. त्यांनी माझं वाक्य पूर्ण केलं, घेतले पाहिजे होते त्यांनी. तुमच्यामध्ये ते खरं लोक चांगली स्वतः त्यांना घ्या, लोकांना विचारा बरोबर आहे का चूक आहे. मी आता सावंत साहेब म्हणतात तसं ते म्हणतात माझा लोकांवर काय विश्वास राहिला आहे. मी जरी प्रशासनात काम करीत असतो तरी मी काय सावंत साहेब लोकांवर मी विश्वास ठेवून काम केलं नाही का. बाबा आडा माझ्याकडे पुण्याला मी बाजार समितीचा प्रशासकाने आले तर बाबा सगळ्या आम्हालांची मिटिंग लावा. आडते असोसिएशन आले तर सगळ्या आडत्याचे मला मत तर जाणून घेऊ द्या काय आहे, लोकमत काय म्हणतंय, त्याची भूमिका काय आहे, त्याच्यावरची सगळी पुढची भूमिका ठरली पाहिजे. कुणीतरी कुणाला तरी संधी दिलेली आहे, कुणीतरी तरी एखाद्या पदावर बसले आणि तालुक्याचं मालक खूप पाहत असेल तर या तालुक्यातली क्रांतिकारक जनता कधीही कदापि सहन करणार नाही. त्यांना त्यांची तिकीट आणि सगळे बरोबर त्यांच्या जवळच ठेवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी डोळसपणाने या बाबींचा विचार केला. तुम्हाला ज्या कारणासाठी दिले त्या कारणांचा तुम्ही नीट डोळसपणाने पहा, त्या प्रश्नांना तुम्ही डोळसपणाने पहा. हा इथला विषय नाही. पण सावंत साहेब म्हणतात तसं 4 लाख टन ऊस आहे. परवा आम्ही गेलो होतो, 2च लाख टनाचं गाळप झाले, सगळ्या ऊसाला तुरे आले आणि उन्ही लागली. आमच्या सगळ्या टोळ्या रावरी, नेवासा, गंगापूर तिकडंच काम करतात. तिकडे खाली आमच्याकडे यायला आम्ही ते मागायला गेलो होतो. त्याच्याकडं काय आमच्या लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे का? त्याच्या एखाद्या प्रश्नावर चर्चा करतायत का? कारखान्याच्या मॅनेजिंग डायरेक्टर व्यवस्थापनात दोन्ही पण त्यांच्यात अखत्यारीत आहे. बाब तुमचं कळत 80% ऊस संगमनेरला चाललंय आणि आम्ही झोपा काढतोय. आम्ही आमदार साहेबांना म्हटलं तुमच्या नेतृत्वाखाली आता सगळ्याचे पिचड साहेबांची शाल घेतली तुम्ही याच्या वेळेला, कशाच्या मुळी टाकायच्या वेळेला. आता ते शालेच्या उभी त्याच्यात तरी सगळ्यांना विचारला काय येते. आणि ह्या तालुक्यातले 4 लाख टन ऊस ज्या ऊस उत्पादकांनी उत्पादित केला एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये डोंगराळ भागामध्ये लिफ्ट करून त्या ऊसाचं नीटपणाने गाळप झालं पाहिजे. यासाठी जरा तोंड उघडा, बोला, लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काम करा. अशी मागणी करणं ही काही चुकीचं मला वाटतं, कृती ठरत नाही. 1 वेळा नाही 100 वेळा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या तरी आम्ही कोणाची निंदे नाही, आम्ही त्या तक्रारीला जुमानणार नाही. आम्ही लोकांच्या बरोबर राहू, आम्ही लोकांमध्ये राहणारे माणसं आहोत आणि आम्ही काय लोकांबरोबर राहू ही भूमिका आपण सातत्याने घेत राहू. आज या निमित्ताने बांगरे साहेब यांचे चिरंजीव आहे. बांगरे साहेबांनी गेली 25-30 वर्ष तिथला विरोध जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने भूमिका बजावली. आपण त्यांच्या मागे राहू वगैरे न राहू, परंतु कोणीतरी सत्तेवर शरद जोशी काय म्हणायचे, निरंकुश झाली सत्ता, दुबळी झाली जनता. सत्ता वर अंकुश जर असला तर सत्ता नीटपणाने काम करते. ते काम त्यांनी केलं. त्यांचे चिरंजीव परदेशात शिकून ग्रॅज्युएट होऊन आले नाही का. आणि आता त्यांना आम्ही सांगितलं जरा तालुक्यात फिरा आणि लोकांचे प्रश्न समजून घ्या. त्यांना तुमच्या साक्षीने सांगतोय, त्यांना विनंती करतोय तुम्ही जरा लोकांमध्ये या. 25-30 वर्ष या प्रश्न समजतील असं आम्हाला जर वाटलं. आणि अशा प्रकारची भूमिका घेण्यासाठीच भांगरे घराण्यातल्या लोकांना आम्ही विनंती करतो. मारुतराव बेंगाड नेतृत्व करतात, आपण उपसभापती चांगलं काम केलं त्यांनी 5-7 वर्षामध्ये तालुक्यामध्ये नाही का. इतक्या झपाट्याने एखादं नाव पुढं आल्याचं माझ्या ऐकत नाही येतात. चांगलं काम पुढं आलं, चांगलं काम करतायत, चांगलं समाजाचं संघटन करताय. आम्ही तो तालुक्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या ठाकर समाजाचं नेतृत्व त्यांनी इथून पुढच्या भावी काळामध्ये केलं पाहिजे. अशा प्रकारचे त्यांच्याकडे सुद्धा भूमिका असली पाहिजे. सावंत साहेबांचं मार्गदर्शन आहे, दादा पाटील वाचवले आहे, ही सगळी आपल्या तालुक्यामध्ये ज्याला चुकीच्या सवयी लागलेल्या नाही. दादा पाटील तुमचं नाव पुन्हा घेतोय म्हणजे काय होते, ज्यांना चुकीच्या राजकारणामध्ये सवय लागलेल्या नाही, लोकांची नाळ तोडली नाही, ही जी अशी लोक आहेत, अशा लोकांना बरोबर घेऊन वाटचाल करायच्या. लोकांना पटलं, लोक स्वीकारतील, नाही पटलं तर आपण काही जोडा पडत नाही, आपण थांबून राहू. अशा प्रकारची भूमिका घेऊन बाजारावर निघालोय आपण. पण त्या दिल्लीमध्ये तुमचं काम, तुमची भूमिका हे सगळं आम्हाला बऱ्यापैकी पटतंय. आमच्या सद्सद् बुद्धीला पटतंय. आमचा त्याच्या मागे कोणताही स्वार्थ नाही आणि म्हणून आम्ही
सगळा वेळ काढून तुमच्या कार्यक्रमाला येतोय, तुमचं काम पाहतोय. आमच्याच तालुक्यातले लोक त्यांचाच या कामाचं कौतुक पाहण्याचा आज हा सोहळा तुमच्या निमित्ताने डॉक्टर आम्हाला पाहायला मिळाला. याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. मुंबईकरांचं विशेष कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. आता दरवाजा घेण्यासाठी नगर, नाशिक किंवा संगमनेरला जाण्याची गरजच नाही. आता आपल्या अकोले शहरात म्हणजे साई दर्शन डोअर्समध्ये तुमच्या पसंतीचे मशीनच्या साहाय्यानं बनवलेले भरभक्कम ग्लास कोटिंग दरवाजे योग्य आणि वाजवी दरात उपलब्ध. महाराष्ट्रात प्रथमच मशीनच्या साहाय्यानं थेट दरवाजावर डिझाईन, अत्याधुनिक पद्धतीनं प्रेस केलेले दरवाजे, हेवी क्वालिटी पॉलिश, 100% मेंटेनन्स फ्री, सागवान दरवाजापेक्षा मजबूत आणि आकर्षक, लॉंग लाईफ आणि क्विक सर्व्हिस. यामुळे उत्तम आणि दर्जेदार दरवाजे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे साई दर्शन डोअर्स. आपल्या पसंतीचे हजारो दरवाजे नवनवीन डिझाईनमध्ये उपलब्ध. याशिवाय दरवाजा फिटिंगसाठी आवश्यक असलेले हार्डवेअर साहित्य होलसेल दरामध्ये उपलब्ध. त्यामुळे आपल्या घराला अधिक रुबाबदार आणि आकर्षक बनवण्यासाठी एक वेळ साई दर्शन डोअर्सला अवश्य भेट द्या. दरवाजामध्ये कोणत्याही प्रकारचा पेपर वापरला जात नाही, तर थेट मशीनच्या साहाय्यानं दरवाजावर डिझाईन केली जाते. आमची सेवा म्हणजे डायरेक्ट कंपनी टू कस्टमर सर्व्हिस. एक वेळ अवश्य भेट द्या. दर्जा आणि गुणवत्ता म्हणजे साई दर्शन डोअर्स. आमचा पत्ता महात्मा फुले चौक, देवठाण रोड, लहामगे कॉम्प्लेक्स, अकोले. प्रोप्रायटर विशाल कोटकर. संपर्क 9665 45 14 91.